है। मुंबई के ओवल मैदान परिसर में एक सरफिरे आशिक ने अपनी प्रेमिका पर 18 चाकू के वार कर उसकी हत्या कर दी। इस वारदात से परिसर में खलबली मच गई है। गौरतलब है कि इस सरफिरे आशिक ने हत्या के तुरंत बाद मृतक के पिता को फोन किया और पूरे मामले की जानकारी दी। पुलिस ने आरोपी सलमान शेख को अपनी हिरासत में ले लिया है। औरंगाबाद जिलाधीश के शासनिक निवास स्थान परिसर में चंदन के झाड़ों की चोरी होने की खबर सामने आई है, जिस पर जवाबी कार्रवाई करते हुए पुलिस ने 2 चोरों को अपनी हिरासत में ले लिया। रविवारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावरून काही चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती आणि त्यामध्ये आमचं क्राईम ब्रँच इन्व्हेस्टिगेशन करतच होतं। त्याबरोबरच काल रात्री औरंगाबाद शहर पोलीसच्या सर्व पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँच यांनी सर्वांनी मिळून एक कॉम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं। कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान आम्हाला ही माहिती मिळाली की काही चंदनाचा मुद्देमाल एका घरामध्ये आहे आणि त्यामध्येच कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावरून गेलेल्या चंदनाचे चोर आणि ती झाड देखील आहेत। त्याच्यावरून कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान क्राईम ब्रँच आणि संबंधित पोलीस स्टेशनने ही कारवाई केलेली आहे आणि तिथे आपण पाहू शकता 70 ते 80 किलो जवळपास आम्हाला चंदन, वजन काटा, त्याचे वजन ज्याने तोडतात अशा वस्तू सर्व काही मिळून आलेलं आहे आणि त्यासोबतच 2 आरोपी देखील मिळालेले आहेत। अहमदनगर में विद्यार्थियों के प्रिय शिक्षक की आनंद फानंद तबादला करने के आदेश से विद्यार्थियों द्वारा स्कूल में ताले लगाने का मामला सामने आया है। महिला शिक्षण संस्था के पदाधिकारियों ने एक तरफा बात सुनकर शिक्षक के तबादले का निर्णय लिया था। कवडे सर आम्हाला इयत्ता 10वीला हिंदी हा विषय शिकवत आहे। ते आम्ही जेव्हापासून आम्ही या शाळेमध्ये आलेलो आहे, म्हणजे आम्हाला येऊन आता हे आमचं 6वं वर्ष आहे। त्या वर्षापासून सरांनी आम्हाला स्वतःच्या मुलांप्रमाणे जपलेलं आहे। कधी कोणती परिस्थिती आली तरी सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केलेली आहे। आज सुद्धा सर आमच्या वर्गासाठी इतके झटत आहे, कारण आज सरांना माहिती आहे आमची बॅच इतकी चांगली आहे, कारण सरांना असं वाटत होतं की आमची बॅच त्यांच्या हाताखालून जावी, इतके प्रयत्न करत होते। आज या शाळेसाठी जेवढे काही सामाजिक कार्य होत होते सगळे सरांचा हातभार लागलेला होता त्याला। तरी कवडे सरांची ही जागा इतर कोणतेही शिक्षक घेऊ शकत नाही आणि तरी माझी सर्वांना विनंती आहे की कवडे सरांची बदली होऊ नये व सरांना या शाळेमध्ये ठेवावे। खबरों में आज के लिए सिर्फ इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS हिंदी ऐप प्ले स्टोर से आज ही डाउनलोड कीजिए। तब तक के लिए नमस्कार।